आम्हाला ना पहिले गॅसवर पोळ्या करत होतो तर 3 तास लागायचे. आता भरपूर वेळ लागायला लागला त्याच्यामुळे, आणि वरचं ऊन आणि शेक जास्त त्रास व्हायला लागला. त्याच्याकरता सरकारने लवकरात लवकर काळजी करावं, आम्हाला गॅसची व्यवस्था करून द्या. आश्रम सर, आपल्या इथे किती विद्यार्थी आहे आणि गॅसची परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे? तर गेल्या काही दिवसापासून गॅसचा तुटवडा जाणवतोय. त्याचा फटका आम्हालाही बसला. आपल्याकडं गुरुकुल पद्धतीमध्ये 3000 विद्यार्थी राहतात. त्यांना दररोजचं 2 वेळचं जेवण, नाश्ता हे सगळं पुरवायला लागतं. सोबतच या ठिकाणी येणारे भाविक असतात, पर्यटक असतात, रुग्ण असतात, यांनाही आपण मोफत अन्नछत्रात जेवण पुरवतो. गॅस कमी झाल्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीनं लाकडावर सध्या पोळ्या आणि भाजी करतोय. पोळ्या करायला मात्र लाकडाच्या धुराचा त्रास होतो, त्याची उपलब्धताही कमी असते. इमर्जन्सी म्हणून काही सिलेंडर आमच्याकडे आहेत उपलब्ध, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं की लवकर हा प्रश्न सुटेल. आम्हाला खात्री आहे लवकर प्रश्न सुटेल आणि पूर्ववत पहिल्यासारखंच वेळेवर जेवण देणे आणि सगळी व्यवस्था सुरू ठेवणे आम्हाला शक्य होऊ शकेल. किती जणांचा स्वयंपाक वेळेत बनवावा लागतो आणि किती सिलेंडर लागतात दररोज? दररोज आम्हाला 3-3.5 सिलेंडर लागतात. विद्यार्थी कमी झाले किंवा भाविकांची संख्या कमी झाली तर कमी लागतात, पण त्याच्यावरच आपण स्वयंपाक करतो. जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात किंवा जिल्हा प्रशासनाकडे आम्ही अजून गेलो नाही, पण त्यांचं आम्हाला पूर्ण सहकार्य असतं. त्यांनी सांगितलेलं आहे की अडचण आल्यावर संपर्क करा. 1-2-3 दिवसात हा प्रश्न मिटेल, तोपर्यंतचं सिलेंडर आम्ही ठेवलेलं आहे रिझर्व. जर प्रश्न बिकट झाला तर आम्ही नक्की प्रशासनाशी संपर्क करू.